आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी सगळ्यात सोपी अशी पावभाजी. अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा जरी पावभाजी करायला घेतलेली असेल ना, तर तुम्हाला चौपाटी स्टाईलच पावभाजी घरामध्ये तयार करता येणार आहे. सध्याचे पावसाचे दिवस चालू आहेत, तर गरमागरम अशी पावभाजी एकदा नक्की करून खा. कधी कधी तेच तेच चपाती आणि भाकरी खाऊन खूप कंटाळा आला असतो आपल्याला पण आणि मुलांना पण. तर आज आपण त्यांच्या तोंडाची चव थोडी बदलणार आहोत. पटकन आणि सहज होणारी अशी पावभाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण 7 ते 8 जणांना आरामात पुरेल अशी भाजी तयार करणार आहोत. तर इथे आपण अंदाजे एक एक वाटीच्या मापाने सगळ्या भाज्या घेणार आहोत. तर इथे मी 3 बटाटे चिरून त्याची सालं काढून घेतलेले आहेत. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे. तसंच 1 वाटी गाजर घेतलेला आहे. 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे. तसंच 3 ते 4 खापा मी भोपळा सुद्धा घेतलेला आहे. पावभाजीमध्ये भोपळा टाकत नाही, पण आपण इथे भोपळ्याचा सुद्धा वापर करणार आहोत. पावभाजीला नॅचरल रंग येण्यासाठी जशी विकत मिळते ना, अगदी तशी येण्यासाठी इथे एक अखंड मी बीटाचा वापर करणार आहे. एक तर रंग खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागतो. आता तुमची मुले जी भाजी आवडीने खात नसतील ना, त्या भाज्याचा इथं तुम्ही गपचूप वापर केलात तरी चालेल. आता आपण या भाज्यांना कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर सगळ्या भाज्यांना कुकरमध्ये घालत आहोत. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. याला खूप जास्त पाणी घालायची काही गरज नाही. त्याने जास्त पाणी घातल्याने काय होईल की भाज्या लवकर शिजल्या जाणार नाही. आता कुकरच्या अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी अगदी मऊसूत शिजून तयार होते. मंद आचेवरती साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता शिट्ट्या झालेल्याच आहेत. कुकर थंड करून घ्यायचा. आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता पावभाजी मॅशरने किंवा झाऱ्याने अशी मॅश करून घेतलात तरी चालेल, किंवा जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही इथे ग्लासचा किंवा तांब्याचा वापर करून सुद्धा छानशी भाजी मॅश करता येते. आता ही भाजी मॅश करून झालेली आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करणार आहोत. वाटणामध्ये मी 3 ते 4 टमाटे रफली चिरून घेतलेले आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर घालून छानसं वाटण करून घेणार आहे याप्रमाणे. आता आपली भाजी फोडणी देण्यासाठी तयार आहे. गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई छानशी गरम झाल्याच्या नंतर ना 1 कप किंवा 1 पळी भरून तेल गरम करायचं आहे. तेल चांगलंच गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक अखंड कढीपत्त्याचं पान घालणार आहोत आणि लगेचच 1 वाटी मध्यम आकाराचा मीडियम बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. तो घालायचा आणि साधारण गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग लगेचच ह्याच्यामध्ये 2 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालायची. शक्यतो आलं लसणाची पेस्ट तुम्ही ताजीच घ्या, कारण भाजीला अगदी छानशी चव येते. आलं लसूण सुद्धा मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. अजिबात फोडणीला आपल्याला करपून द्यायचं नाही. आता यामध्ये आपल्याला वाटण केलेलं आहे ना, ते घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटापर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला पावडर मसाले घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच पावभाजी मसाला घ्यायचा आहे. 2 चम्मच लाल मिरची पावडर घ्यायची आहे. 1/2 चम्मच हळद घ्यायची आहे आणि साधारण 1 चम्मच धना पावडर घ्यायचा आहे. तर अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कुठलं केमिकल किंवा फूड कलरचा वापर करणार नाहीये. मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाला इथं परतत असताना मसाला थोडासा कोरडा वाटत असेल ना, तर तुम्ही इथं पाणी घालू शकता. म्हणून इथं मी थोडंसं पाणी घालणार आहे. इथं मी भाजी शिजवलेल्याच पाण्याचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही गरम पाणी घालून भाजी 2 मिनिटं चांगली परतून घ्यायचं आहे. तेल सुटूपर्यंत छानसा सुगंध येईपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, ही फोडणी पावभाजीसाठी करत असताना अगदी सावकाशपणे करायची आहे. अजिबात फोडणी करपून द्यायची नाही. झाकण लावून 1-2 मिनिटं मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे. तरच याचा सगळा कच्चेपणा कमी होईल आणि सगळे फ्लेवर एकजीव होतील. छानसं इथे तेल सुटलेलंच आहे. आता यामध्ये आपण सगळ्या शिजलेल्या भाज्या ऍड करणार आहोत. 5 मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचं आहे. याला छानसं तेल सुटेल आणि खातानाही अगदी छानसं लागेल. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. बीटाचा वापर केलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. बाहेरचा कलर अजिबात वापरू नका. विकत मिळणारी भाजी मस्त लाल भडभडीत असते, कारण त्याच्यामध्ये कलर वगैरे वापरलेला असतो. ते आपल्या शरीराला हानिकारक असतात. म्हणूनच आपण रंगाचा वापर केलेला नाहीये. पण ठेवू एक 5 ते 10 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे. पावभाजीचा एकदम खमंग पसरलेला आहे. अशी ही मस्तपैकी चौपाटी स्टाईल किंवा त्याच्यापेक्षाही छान
अशी ही पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर इथे आपण घेतलेल्या सामानामध्ये 7 ते 8 जण अगदी पोट भरून व्यवस्थित पुरू शकते भाजलेले पाव. अशी ही घरी बनलेली अगदी लहान मुले सुद्धा बनवतील एवढी सोपी तेवढीच चवदार सुद्धा आपली पावभाजी तयार झालेली आहे. चला तर मग आजची रेसिपी आवडलेली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत. प्रज्ञाच मेजवानी.